आज भाजप शासित केंद्र सरकारने कॅबिनेट बैठकीमध्ये जी 2021 पासून प्रलंबित आहे अशी दशवार्षिक जनगणना, या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना करणार म्हणजे कास्ट सेन्सस करणार हा निर्णय जाहीर केला आहे। आणि याचा एक ओबीसी घटक म्हणून, ओबीसी अभ्यासक म्हणून अत्यंत आनंदाने मी स्वागत करतो। कारण की गेल्या अनेक वर्षापासून अनेक ओबीसी नेत्यांनी, अनेक ओबीसी संघटनांनी याबाबत पाठपुरावा केला आहे, लढा उभारलेला आहे, आंदोलनं केली। आणि आता जर केंद्र सरकार याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन या जनगणनेचा निर्णय घेत असेल आणि ती अंमलात येण्याचा मार्ग जर आम्हाला दिसत असेल तर आम्ही नक्कीच या केंद्र सरकारच्या निर्णयाचं मोठ्या मनानं आम्ही स्वागत करतोय। कारण की 1931ला जी शेवटची जातनिहाय जनगणना झाली त्यानंतर कोणत्याही जनगणनेमध्ये जातीचा डाटा हा उपलब्ध नाही झाला। आणि मग त्यानंतर अनेक जे आयोग असतील, मग कालेलकर आयोग असेल, मंडल आयोग असेल, राष्ट्रीय आयोग असेल, रेणके आयोग असेल, यांनी अनेक वेळा सांगितले की जर ओबीसीच्या आरक्षणाचं, ओबीसीच्या प्रतिनिधित्वाचं जर आपल्याला जर लेखाजोखा मांडायचा असेल तर जातनिहाय जनगणना गरजेची आहे। भारतातील तब्बल 4000 जातींचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विश्लेषण जर आपल्याला समजायचं असेल तर याला जातनिहाय जनगणना अनिवार्य आहे। आणि आत्ता सध्या जो भारतातील विविध राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जो आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे आणि तो जर सोडवायचा असेल तर याला एकमेव उपाय आहे जातनिहाय जनगणना। आणि त्यातूनच कळेल की कोणत्या जात घटकाला किती प्रतिनिधित्व शिक्षणामध्ये मिळलं, किती प्रतिनिधित्व नोकरीमध्ये मिळलं, किती प्रतिनिधित्व राजकारणामध्ये मिळलं, सत्तेमध्ये किती वाटा मिळाला, किती मिळाला पाहिजे होता। त्यामुळं या निर्णयाचं एक ओबीसी म्हणून मी मोठ्या आनंदाने स्वागत करतो।